त्र्यंबकेश्वरला होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर झाल्यात। 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होतीये। हा कुंभमेळा 24 जुलै 2028 पर्यंत सुरू असणार आहे। या कुंभमेळ्यामध्ये 42 ते 45 पर्व स्नान असणार आहे। एबीपी माझानं दाखवलेल्या बातमीवर यामुळे शिक्कामोर्तब झालाय। आज नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। यामध्ये तारखा निश्चित करण्यात आल्या। कुंभमेळ्याच्या निमित्ताने 4000 कोटी रुपयाचे वेगवेगळ्या कामाच्या निविदा या आपण काढलेल्या आहेत। जवळपास 2000 कोटी रुपयाच्या अजून निविदा या आपण काढतो आहोत। गोदावरी वाहती राहिली पाहिजे याकरताही आपले जलसंपदा मंत्री गिरीश भाऊंनी एक चांगली योजना तयार केलेली आहे। त्याला मान्यता द्यायचा विषय असेल, जो काही साधू ग्रामची जागा आहे ती जागा अधिग्रहित करण्याचा विषय असेल, हे सर्व विषय आता आपण मार्गी लावलेले आहेत। आज जी काही साधू संतांनी मागणी केली त्याची नोंद आपण घेऊन आणि बऱ्याच गोष्टींवर त्यांचं एकमत हे आज आपण केलेलं आहे। तर आज जाहीर झालेल्या तारखा नेमक्या काय आहेत कुंभमेळ्याच्या पाहूया। 31 ऑक्टोबर 2026 कुंभमेळ्याचं रामकुंडावर ध्वजारोहण होईल आणि याच दिवशी कुंभमेळा पर्वाला औपचारिकरित्या सुरुवात होईल। 24 जुलै 2028 कुंभमेळा सुरू राहील। एकूण 42 ते 45 पर्वस्नान या दरम्यान होणार आहेत। यामध्ये आता एक एक टप्पा पहा। 2 जुलै 2027 ला आषाढ कृष्ण पंचमी आहे। या दिवशी आखाड्याचं ध्वजारोहण होईल। 29 जुलै 2027 ला एकादशीच्या दिवशी नगर प्रदक्षिणा होईल। 2 ऑगस्ट 2027 ला सोमवती अमावस्येला पहिलं शाही स्नान असणार आहे। 31 ऑगस्ट 2027 श्रावण वद्य अमावस्येला महाकुंभ स्नान असेल। 11 सप्टेंबर 2027 भाद्रपद शुद्ध एकादशीला अमृत स्नान असेल। 31 ऑगस्ट 2027 ला महाकुंभ स्नान होईल। याच दिवशी कुंभमेळ्याच्या दुसऱ्या खंडामध्ये कुंभमेळ्याची शाही पर्वणी असेल। यानंतर 2028 मध्ये 24 जुलै या दिवशी कुंभमेळा समाप्त होईल। दरम्यान कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या तारखा कशा काढल्या जातात, त्रिखंडी कुंभमेळा म्हणजे नेमकं काय, याबाबत नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी काय माहिती दिली आहे बघूया। त्यामध्ये 31 ऑक्टोबर 2026 ला सिंह राशीमध्ये दुपारी 12:02 गुरूंचा प्रवेश होतोय। त्यामुळे त्यावेळेस नाशिकच्या रामकुंडावर ध्वजारोहण होईल आणि ध्वजारोहण झालं की सिंहस्थ सुरू झाला। सिंह राशीतून एकदा याच्यामध्ये वक्री होतो, मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कर्क राशीत येतो। त्याच्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा तो सिंह राशीमध्ये येतो। त्याच्यानंतर काही दिवस सिंह राशीमध्ये गुरु राहतो, पुढे तो कन्या राशीत जातो आणि मग पुढे काही दिवसानंतर कन्या राशीतून पुन्हा सिंह राशीमध्ये येतो। म्हणून 3 वेळा असा वक्री होतो, म्हणून तो याला त्रिखंड्या म्हटलेले। तर अशा प्रकारचा योग हा जो आहे 1944 साली 56 साली आलेला होता आणि त्याच्या अगोदर फार पूर्वी आलेला होता। एक पर्वणी दोन्ही ठिकाणी एकच आहे, एक पर्वणी, आणि मग बाकी 2 पर्वण्या निरनिराळ्या आहे। आता आषाढ वद्य अमावस्येला एक पर्वणी आहे, श्रावण वद्य अमावस्येला एक पर्वणी आहे आणि भाद्रपद शुद्ध एकादशीला एक महापर्वणी आहे आणि ऋषीपंचमीला सुद्धा महापर्व म्हटलेलं आहे। तर सिंहस्थ कुंभमेळा आणि पालकमंत्रीपद याचा काहीही संबंध नाही, त्यानं काही फरक पडत नाही, असं महत्त्वाचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। आता फक्त अमृत स्नान होतं, आता शाही स्नान होत नाही आणि हे अमृत स्नान अत्यंत महत्त्वाचं आहे। पालकमंत्र्याचा आणि त्याचा काय संबंध येतो? पालकमंत्री जातात, येतात, राहतात, काही अडलंय का? त्यामुळे काही काळजी करू नका। कुंभमंत्री आहेत, ते सगळं करतील। गिरीश भाऊ कुंभमंत्री म्हणून काम पाहतात। आमचे दादा भुसे आहेत, आमचे नरहरी झिरवळ आहेत, भुजबळ साहेब आहेत आणि कमी पडलो तर आम्ही पण आहोतच ना।
त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका, याच्यामध्ये कुठलंही राजकारण आणू नका. आपला हा धार्मिक आणि सांस्कृतिक अशा प्रकारचं हे पर्व आहे.